ठिकाण आहे की गोदावरीच्या काठावरती आहे. त्यानंतर एकनाथ महाराजांनी ज्या विजयी पांडुरंगाची पूजा केली तो पांडुरंग तिथे आहे. भगवान श्रीकृष्ण 36 वर्ष जिथे सेवेला नाथ महाराजांच्याकडे होते ते स्थान त्या ठिकाणी आहे. भगवान श्रीकृष्ण 36 वर्षांची सेवा झाल्यानंतर ज्या खांबामध्ये गुप्त झाला तो उद्धव खांब त्या ठिकाणी आहे. एकनाथ महाराज ज्या खांबाला टेकून प्रवचन करत होते तो पुराण खांब त्या ठिकाणी आहे. आषाढी एकादशीला सगळ्या संतांच्या पालख्या जातात. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या नंतर तिसरा मानाचा क्रमांक ज्या एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आहे त्याच्यात जाणाऱ्या पादुका ह्या त्या ठिकाणी देवघरात आपल्याला पाहायला मिळतात. एकनाथ महाराजांच्याकडे भगवंतानं ज्या सहाणेवरती चंदन उगाळलं ती सहाण त्या ठिकाणी आहे. भगवंतानं ज्या रांजणामध्ये 12 वर्ष पाणी भरलं तो रांजण त्या ठिकाणी आहे. आणि भगवान दत्तात्रेयांनी हातामध्ये चोप घेऊन चोपदारकी केली म्हणजे आजच्या भाषेमध्ये वॉचमनशिप एकनाथ महाराजांच्याकडे ज्या ठिकाणी केली ते स्थान देखील त्या ठिकाणी आहे. असं पवित्र असं स्थान आणि त्या स्थानामध्ये आपण सर्वांनी यावं आणि एकनाथ महाराजांचं दर्शन करावं. लाभ काय आहे? संतांच्या दर्शनाचा लाभ काय? एकनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ काय? संतांचा स्वभाव असा आहे आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया. आपल्यासारखं ते करून मोकळे होत असतात. मग नाथ महाराजांसारखं आपण व्हायचं म्हणजे काय व्हायचं? नाथ महाराजांच्याकडे काय आहे? सगळ्याच गोष्टी संतांकडे आहेत पण 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एकनाथ महाराजांच्याकडे ऐश्वर्य आहे म्हणजे श्रीमंती आहे आणि एकनाथ महाराजांच्याकडे शांती आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकनाथ महाराजांच्या दर्शनामधून मिळणार आहेत, ज्या दोन्ही गोष्टींची प्रत्येक सामान्य जीवाला अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण पैठणला यावं. जर नाथषष्ठीला जमलं नाही तर इतर वेळी नाथ महाराजांच्या दर्शनाला जरूर यावं. नाही तर आता येणाऱ्या या डिसेंबर पर्यंत एकनाथ महाराजांच्या ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवताचं मंदिर आपण प्रयोजित त्या ठिकाणी पैठणला करणार आहोत आणि त्याचं भूमिपूजन हे या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपण करणार आहोत. या आयोजकांना पत्रिका पाठवेल, आपण लोकांपर्यंत जरूर ती पोचवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यावेळी का होईना आपण नाथ महाराजांच्या दर्शनाला यावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल संयोजक मंडळीचा मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी आणि जरियाई मरियाई मातेच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एक नाथ, भानुदास एक नाथ, भानुदास एक नाथ, सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. भानुदास एक नाथ, भानुदास एक नाथ.